चला तर आपण आज नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी मस्त असे गरमागरम वाटाण्याचे पराठे पाहणार आहोत. बघा मस्त भरपूर असे वाटाणे होते बघा, मी फ्रीजमध्ये काढून ठेवले होते. त्याला बघा मस्त असे कोंब सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर बघा आता हे वाटाणे आपल्याला उकडून घ्यायचे. बघा थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच आणि त्यामध्ये बघा आता पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास आणि मंद आचेवर 10 मिनिटं आपल्याला हे वाटाणे छान असे उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा आता मसाला करून घेऊया. बघा 1 चम्मच मी जिरं घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मी धने घेतलेले आहे. त्यानंतर बघा थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे 7 ते 8 पाकळ्या आणि हे मस्त आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा. वाटण तयार करून झालेलं आहे. त्यानंतर बघा आपले वाटाणे सुद्धा मऊसूत असे शिजून तयार झालेले आहेत. त्यानंतर बघा पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये बघा आता सुरुवातीला बघा थोडीशी मोहरी घातलेली आहे. आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे लसूणचं आणि हिरवी मिरचीचं, ते वाटण जे आहे ते आपण घालून घेऊया आणि सुरुवातीला परतून घेऊया. बघा अशा पद्धतीने जे वाटण आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण परतल्यानंतर त्यानंतर आपण यामध्ये जो कांदा कट करून घेतला आहे तो सुद्धा आपण घालून घेऊया. अशा पद्धतीचे पराठे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतात आणि मुलांना सुद्धा खूप आवडतात. तर अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की एक व्हिडिओ बनायला खूप वेळ लागतो. तर प्लीज मला मदत करा. बघा अशा पद्धतीने बघा मसाला संपूर्ण जो भाजून झालेला आहे. नंतर मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, धनिया पावडर घातलेली आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे. बघा हे संपूर्ण जे मसाले आहेत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आणि थोडंसं त्यामध्ये पाव चम्मच बघा मी हिंग घातलेला आहे. आता हा मसाला छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे बघा. मसाला छान परतून झाल्यानंतर आपण जे आहे ना भरड जी बनवून घेतलेली आहे वाटाण्याची, ती भरड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मस्त अशी परतून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित बघा आता परतून झालेलं आहे. त्यानंतर बघा, आता बघा मी जे कणिक आहे ते भिजवून घेतलेली आहे सुरुवातीला बघा. आता छोटासा एक गोळा घ्यायचा लिंबूच्या आकाराचा. त्यामध्ये बघा आता आपण भरपूर असं सारण भरून घेऊया म्हणजे भरपूर असं सारण असा भरलेला मस्त गुबगुबीत असा पराठा आपण तयार करणार आहोत. बघा अशा पद्धतीने आता सारण घ्यायचं आहे. पुरणपोळीमध्ये कसं आपण सारण भरतो ना, त्या पद्धतीने आपल्याला असं यामध्ये भरून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे सारण जे आहे ते मी भरून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. मस्त हलक्या हाताने हा जो पराठा आहे आता आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा पराठा तुम्ही बनवून मुलांना नक्की द्या. दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्याबरोबर खूप छान लागतो. बघा अशा पद्धतीने आपण आता चाकी बनवून घेतलेली आहे. आता हलक्या हाताने बघा हा पराठा आपण लाटून घेऊया. बघा अशा पद्धतीने बघा मी पराठा छान असा लाटून घेतलेला आहे. बघा छान असा पराठा आपला लाटून झालेला आहे. जाड पातळ तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीचा पराठा तुम्ही लाटू शकता. बघा मी थोडासा मध्यम आकाराचा हा पराठा जो आहे तो बनवून घेत आहे. त्यानंतर बघा गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. बघा पराठा घालून घ्यायचा. याला तुम्ही तुपानी, बटरनी किंवा तेल तुम्हाला जे काही आवडत असेल ते लावून तुम्ही याला छान मस्त खरपूस असं मस्त शेकून घेऊया. बघा त्याला मस्त असं भरपूर मी तेल लावलेलं आहे. बघा दोन्ही साइडने आपल्याला हा पराठा छान असा शेकून घ्यायचा आहे. बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी याला छान असं तेल लावून घेत आहे. बघा मस्त असा पराठा आपला दोन्ही बाजूनी छान शेकून झालेला आहे. चला तर आपण आता हा पराठा आपला शेकून झालेला आहे. आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. बघा अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. बघा दुसरा पराठा सुद्धा आपला शेकून तयार झालेला आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल